आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दादांचा शिदा वाटप केदार भगत मित्र परिवाराचा उपक्रम पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या आवाहनानुसार विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत। पनवेल शहर भाजपचे उपाध्यक्ष केदार भगत आणि केदार भगत मित्र परिवार यांच्या वतीने दादांचा शिदा याचे वाटप करण्यात आले। यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी शहर अध्यक्ष अनिल भगत, गणेश कडू, शहराध्यक्ष सुमित झुंजारराव, सचिव अमित ओझे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे समेळ, प्रीती जॉर्ज, शहर उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे, पवन सोनी आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना परेश ठाकूर यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सामाजिक उपक्रम राबविण्याची संकल्पना मांडून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले। त्यानुसारच पनवेल परिसरात आठवडाभर कार्यक्रमांची रेलचेल सुरूच आहे। कोरोना काळात भाजपच्या वतीने नागरिकांना मोफत अन्नदान करण्यात आले होते। गेल्या अगदी शनिवारपासूनच विविध कार्यक्रम हे आयोजित करण्यात आलेले आहेत। जॉब फेअर असेल किंवा त्याच्याच बरोबरीने मग विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ असेल, त्याच सोबतीने मग वृक्षारोपण असेल, आणखी अनेक कार्यक्रम हे आयोजित करण्यात आलेले आहेत। सकाळपासून आम्ही या कार्यक्रमामध्ये आहोत आणि अगदी संध्याकाळपर्यंत आहेतच। उद्या आणि परवाच्या दिवशी पण कार्यक्रम आहेत आणि या कार्यक्रमांना जाताना नक्कीच सांगता माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी या समाजासाठी जे केलेलं कार्य आहे ते डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही कार्यक्रम सर्व ठेवल्याचे हे दिसून येतो। युवा नेते केदार भगत यांनी या इथे शिदा वाटपाचा ठरलेला कार्यक्रम हा सुद्धा माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांचीच संकल्पना होती की कोरोनामध्ये ज्या प्रकारे त्यांनी शिदा वाटप ठेवलेली होती आणि ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी सरकारने आनंदाची शिदा हे सांगता धान्य वाटप त्यांनी ठेवलेलं होतं, त्यालाच अनुसरून तिथं केदार भगत यांनी हा कार्यक्रम जो ठेवलेला आहे खरंच चांगलाचा कार्यक्रम आहे आणि याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असाच आहे। मी या निमित्ताने माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसासाठी मी त्यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि केदारसाठी सुद्धा मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। केदार भगत मित्र परिवारातर्फे वर्षभर तर सामाजिक उपक्रम राबवत असतो। त्याच्यामध्ये मग तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी पावसाळ्यामध्ये छत्री वाटप असेल, तसेच आपण पनवेलकरांसाठी 24 तास रुग्णवाहिका मोफत सेवा दिलेली आहे केदार भगत मित्र परिवाराकडून। असे अनेक उपक्रम आपण राबवत असतो। जसे क्रिकेट रसिकांसाठी क्रिकेट सामने असतात, महिलांसाठी हळदी कुंकू पैठणीचा कार्यक्रम असतो। आता 2 जून रोजी आपले सगळ्यांचे नेते रामचंद्र ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण रक्तदान शिबिर आयोजन केले। त्यावेळी 75 लोकांनी रक्तदान केले होते। आपल्या पनवेल नगरीचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी एक आव्हान केलं होतं की माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही समाज उपयोगी कार्यक्रम करा, गुच्छ, केक किंवा होल्डिंग्स लावू नका। त्यामुळे आपण त्यांच्या आव्हानानुसार लक्ष्मी वसाहत येथे पनवेलमध्ये शिदा वाटप केले। दादांचा शिदा असं वाटप आपण ते केलेले। आज आमदारांच्या वाढदिवसानिमित्त एक संकल्पना आपण घेऊन आलेल्या आहेत लोगोची, लोकप्रिय आमदार म्हणून। या संदर्भात काय सांगाल? आमच्या सगळ्या मित्रांनी ठरवलं की आपण एक लोगो तयार करूया। आपण रामचंद्र ठाकूर साहेबांच्या वाढदिवसावेळी पण 75 दिवसाचं एक लोगो तयार केलेलं आहे। यावेळेस लोकप्रिय आमदार आपल्याला तर माहीत असेल की पण आमदार प्रशांत ठाकूर हे किती लोकप्रिय आहेत, त्यामुळे एक संकल्पना लोकप्रिय आमदारांनी हे लोगो तयार केला, अशी संकल्पना आहे। येणाऱ्या स्थानिक निवडणुकी संदर्भांमध्ये आपलं कसं वर्चस्व असणार आहे? वर्चस्व असं काही नाही, वर्चस्व भाजपचंच आहे। आपले नेते रामचंद्र ठाकूर साहेब, प्रशांतदादा व परेशदादा यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका होत असतात, त्यामुळे जे काही वर्चस्व भाजपचंच असणार आहे।